आज बुधवार दुपारी करबुडे गावाला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला। चोहीकडे हाहाकार माजला। अचानक आकाश काळेकुट्टे झाले। वादळी वाऱ्याने वेग पकडला। जोरदार पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला। बघता बघता चक्रीवादळाने उग्र रूप धारण केले आणि करबुडे गावातील शितपवाडी, धनावडेवाडी व बौद्धवाडीतील 15 ते 20 घरांना या चक्रीवादळाने घेरले। या घरांचे प्रचंड नुकसान करून टाकले। इतकेच काय, ते धनावडेवाडीतील एका गरीब शेतकऱ्याचे 2 बैल जागीच ठार झाले। त्या ठिकाणी वीज कोसळून मोठे नुकसान झाले। आज दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास हे झालेले चक्रीवादळ हाहाकार माजविणारे होते। करबुडे गावाला वादळाचा तडाखा बसला ही खबर आजूबाजूला पसरली आणि लोक गावात धावून आले। करबुडे, शितपवाडी, धनावडेवाडी, बौद्धवाडीकडे लोक धावतच गेले। गावात प्रचंड आरडाओरड सुरू होती। विजांच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता। पाऊस पडत होता तरी लोक धावले मदतीला। घरे थरथरली होती, झाड कोसळले होते। इतिहासामध्ये पहिल्यांदाच करबुडे गावाला चक्रीवादळाने घेरले। या घटनेची खबर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना मिळताच ते स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसह आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू महाप हे सुद्धा सोबत या सर्वांनी मिळून ग्रामस्थांची भेट घेतली, झालेल्या नुकसानीची पाहणी केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।